नमस्कार मित्रांनो, टेस्टवायझर चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. एका अंदाजानुसार दरवर्षीप्रमाणे यावर्षीही जवळपास 80 ते 85% विद्यार्थ्यांनी बेटरमेंटचा पर्याय निवडलाय. आमच्याकडे जे विद्यार्थी पर्सनलाइज काउन्सिलिंगसाठी आले होते त्यांच्यापैकीही बहुतेकांनी बेटरमेंटचा निर्णय घेतलाय. याचा अर्थ काय? याचा सरळ अर्थ असा आहे की कॅप राऊंड 2 मध्ये सुद्धा कॉम्पिटिशन तगडी असणार आहे. जी गर्दी राऊंड 1 मध्ये होती तीच गर्दी आता राऊंड 2 मध्ये शिफ्ट झाली आहे. त्यामुळे जर तुम्ही असा विचार करत असाल की राऊंड 2 मध्ये कट ऑफ खूप खाली येईल, तर मित्रांनो हा तुमचा गैरसमज आहे. कट ऑफमध्ये खूप मोठा बदल होण्याची शक्यता खूप कमी आहे. आता इथेच बरेच विद्यार्थी एक मोठी चूक करतात. कोणती चूक? चला पाहूया. समजा तुम्हाला एक कॉलेज हवंय. तुम्ही काय करता? तुम्ही त्या कॉलेजचं मागच्या राऊंडचा कट ऑफ बघता, पण तुम्ही बघता पर्सेंटाईल. तुमचा मित्र तुम्हाला म्हणेल, अरे फक्त एका पर्सेंटाईलचा तर फरक आहे, लावून टाक, आरामात मिळून जाईल सेकंड राऊंडमध्ये. आणि तुम्ही त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून ते कॉलेज ऑप्शन फॉर्ममध्ये टाकून देता. मित्रांनो, हे म्हणजे उंटावरून शेळ्या हाकण्यासारखं आहे. तुम्हाला पर्सेंटाईल नाही तर तुमचा रँक बघायचा आहे. पर्सेंटाईल आणि रँकमध्ये जमीन आसमानाचा फरक असतो. तुम्हाला वाटेल की फक्त 1% फरक आहे, पण रँकमध्ये हा फरक हजारोंचा असू शकतो. म्हणून तुम्हाला काय करायचंय? तुम्हाला पर्सेंटाईल नाही तर तुमचा स्ट्रेट जनरल मेरिट रँक बघायचा आहे. राऊंड 2चा ऑप्शन फॉर्म भरताना दूध का दूध आणि पाणी का पाणी हे रँकच करणार आहेत. आता प्रश्न येतो की हे कसं तपासायचं? तुम्हाला या वर्षीचा म्हणजे 2025चा कॅप राऊंड 1चा ऑफिशियल कट ऑफ PDF डाउनलोड करायचा आहे. त्यामध्ये तुम्हाला जे कॉलेज हवं आहे त्या कॉलेजच्या तुमच्या कॅटेगरीसाठी शेवटचं ॲडमिशन कोणत्या स्टेट जनरल मेरिट रँकवर झाले ते तपासा आणि मग त्या रँकची तुलना तुमच्या रँकसोबत करा. आता रँकमध्ये किती फरक असेल तर कॉलेज मिळण्याचे चान्सेस आहेत? जर तुमच्या रँकमध्ये आणि त्या कॉलेजच्या कट ऑफ रँकमध्ये 100 ते 200चा फरक असेल तर तुम्हाला ते कॉलेज मिळण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत. जर हा फरक 500च्या आसपास असेल तर चान्सेस मीडियम आहेत आणि जर हा फरक 1000 किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर चान्सेस खूप कमी होतात. आणि जर फरक 5000, 10,000चा असेल तर मग मित्र चान्सेस जवळपास नाहीच आहेत. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, बेटरमेंटसाठी जाताना एक गोष्ट लक्षात ठेवा. तुम्हाला राऊंड 1 मध्ये जे कॉलेज मिळालंय ती सीट तुमची सध्या रिझर्व्ह आहे. पण जर तुम्हाला राऊंड 2 मध्ये तुम्ही भरलेलं कोणतंही वरचं कॉलेज मिळालं तर राऊंड 1ची सीट तुमच्या हातातून निघून जाईल. तुमची ती सीट कॅन्सल होईल. त्यामुळे ऑप्शन फॉर्म भरताना फक्त तीच कॉलेजेस टाका जी तुम्हाला मिळालेल्या कॉलेजपेक्षा खरंच चांगली वाटतात. उगाच मित्राच्या सांगण्यावरून किंवा काहीतरी मिळेल या आशेने कोणतंही कॉलेज टाकू नका. नाहीतर असं कॉलेज लागेल जे न गिळता येते न उगता येते आणि तुमची आधीची बरी सीट सुद्धा जाईल. मग तुमची अवस्था गई भैस पाणी में अशी होऊ शकते. हे सगळं ऐकून डोकं चक्रावलं ना? हे सगळं स्वतः करायला खूप किचकट आणि वेळखाऊ वाटतंय ना? पण काळजी करू नका, टेस्टवायझर तुमच्यासोबत आहे. आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत एक खास पर्सनलाइज इंजिनिअरिंग ॲडमिशन कॉलेज लिस्ट. ही लिस्ट तयार करताना आम्ही तुमचं यावर्षीचा रँक विचारात घेतो. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आम्ही जी लिस्ट तुम्हाला कॅप राऊंड 2 साठी देणार आहोत ती या वर्षीच्या म्हणजे 2025च्या ऑफिशियल कॅप 1 कट ऑफवरती आधारित असेल. हे सध्या कोणीच करून देत नाहीये, पण आम्ही तुमच्यासाठी हे करतोय. तुम्हाला फक्त testwiser.com या आमच्या वेबसाईटवर जायचंय. तिथे तुमचे डिटेल्स सबमिट करायचेत आणि तुम्हाला तुमच्या व्हॉट्सॲपवर तुमच्या रँकनुसार एक उत्तम आणि पर्सनलाइज कॉलेज लिस्ट मिळेल, जेणेकरून तुम्ही कोणतीही चूक करणार नाही आणि तुम्हाला सर्वोत्तम कॉलेज मिळेल. तर मित्रांनो, लक्षात ठेवा, पर्सेंटाईलच्या मागे न धावता रँकवर लक्ष केंद्रित करा. हुशारीने ऑप्शन फॉर्म भरा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. www.testwiser.com is a digital learning platform for students to prepare for board and competitive exams, offering chapter-wise tests and full-length mock tests, study material like video, PDF notes, DPPs, MCQs, theory, and most important Maharashtra Engineering Admission Counseling across multiple domains.